लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. हा तुकाराम आपले कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, कार्यकारी अभियंता सूर्यवंशी साहेब आहेत, लाईनवर घेतले. भैया बोलतो हा, भैया देशमुख. तुमची काय तक्रार आहे सांगा साहेबांना, म्हणजे मी फोन करतोय हा म्हणजे साहेब बरोबर आहे. नाव हा साहेब सांगा नमस्कार. आमचं साहेब. गाव पापरी आहे. हॅलो, हा साहेब आवाज येतोय का माझा? बोला बोला बोला. हा, काही नाही. आमची तक्रार म्हणजे एवढीच विनंती होती तुम्हाला की आमचं गाव पापरी आहे, परंतु गेली एक आठवडा झालं की आपल्याकडून लाईट सोडत असताना संध्याकाळी 6ला बंद केली जाते, ती 9ला चालू केली जाते. साहेब आमची विनंती एवढीच आहे की हा जो पिरियड असतो तो सगळा संपूर्ण परिवारातल्या कामाचा वेळ असतो. आणि सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याचं कोणाचं स्वयंपाक असेल, कोणाचं काय असेल असा पिरियड असतो. आणि त्याच वेळी आपल्याकडून लाईट जाते. खरं तर दिवसातून 8 ते 9 वेळा लाईट जाते. आम्ही समजून घेऊ शकतो साहेब, पण आमच्या कामाच्या वेळेस ह्या गोष्टीच्या वेळेस जर लाईट गेली. मग साहेब शासन कसं आहे मला सांगा सूर्यवंशी साहेब, म्हणजे महावितरण कंपनी सेवा देण्यासाठी आहे का तुमचे बोर्ड आहेत मोठे? महावितरण आली आपल्या दारी सेवा देण्यासाठी आहे का नागरिकांना मुस्कटदाबी करून मानसिक त्रास द्यायचा, त्यांना शारीरिक त्रास द्यायचा? आणि मला सांगा, ह्या लाईटीचा जर उपयोग त्याच्या योग्य वेळी नसेल त्या माझ्या शेतकऱ्याला, जनतेला, ते काय महावितरण उपयोगाची काय आहे? एकतर सोलरमुळे 50% 40% वीज वाचली. अहो ही आता 25-30 वर्ष कसं सहन केलं असेल सूर्यवंशी साहेब ह्या लोकांनी? किंवा महावितरण तुम्ही 24 तास लाईट देत होता, त्यातले 8 तास लाईट देत होता कंटिन्यू. आता सोलर तुम्हाला मोठा आधार आहे, तरी पण ह्या लाईटी बंद झाल्यावर कसं काय करायचं मला सांगा. आणि लाईट उलट म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचे जर माध्यम असेल तर तुम्ही ते पुन्हा अंधारात घालावं लागला. आणि अंधारातल्या संध्याकाळी 6ला दिवस मावळल्यानंतर अंधार होतो, तुम्ही 6 ते 9 जर लाईटच बंद ठेवत असाल तर त्या अंधारातल्या प्रकाश देण्यासाठी लाईट आहे का काय? इतक्या सोलापूर जिल्ह्यातले मला फोन येते तुकाराम, सूर्यवंशी साहेबांचं काम चांगलं आहे. मग आता वेशे साहेबांना फोन लावल्यावर काय म्हणले मला तुकाराम? बरोबर आहे. आता ह्याच्या आधी वेशे साहेबांना फोन लावला, मुख्य अभियंताचं माझं बोलणं झालंय सूर्यवंशी साहेब बारामतीचे. हो झाले की साहेबांचं. तेवढं ड्रायव्हिंग करत होते, सूर्यवंशी म्हणलेलं की सेट. तर नियोजन ठेवा उद्यापासून ती 6 ते 9 सिंगल फेज द्या त्यांना. थोडं तास 2 तास बदल करा पुढे मागं. एक माणुसकीचा धर्म पाळा. तुम्ही देव माणूस आहे, तुम्ही शेतकऱ्याला न्याय द्या. त्याच्या योग्य वेळी त्याच्या जनावरांच्या हौदात पाणी पडू द्या. अहो सकाळी 5:30-6ला तुम्ही माणसं उठल्यावर लाईट घालवता आणि पुन्हा त्या जनावराला आपल्याला आंघोळ करू वाटते. सकाळी उठल्यानंतर 2 बादल्या पाणी अंगावर घेऊ वाटतं. त्या जनावराला काय वाटत नसेल मला धुवावं, स्वच्छ ठेवावं? तर सूर्यवंशी साहेब आपल्याला मार्ग निघणार नाही असं नाही. आता आम्ही जाऊन भैयाकडे जाणार, म्हणजे आता शेवटी आमच्या तालुक्यातून करतो. हॅलो 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 हॅलो, हा सूर्यवंशी साहेब ना महावितरण? हा बोला ना, बोला. सूर्यवंशी साहेब मी भैया बोलतोय, प्रभाकर भैया देशमुख. हा बोला. हा यशे साहेबांचं बोलणं झालं साहेब, गाडी चालवतो म्हणले आपल्याला करा. पापरीच्या काही शेतकऱ्यांचा फोन आलता. हा बोला ना सर, बोला. आणि साहेब 6 ते 9 सिंगल फेज बंद ठेवल्यावर कसं व्हायचं? सिंगल फेज चालू ठेवली पाहिजे. पोरांचा अभ्यास चालू आहे, घरात उकडतंय, पत्रे तापलेले असते, स्लॅब आहेत, कोणाची घरं साधी आहेत ती शेतात, आणि पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. जनावराला पाणी द्यायला पाहिजे, हौद भरून घेतले पाहिजेत. सगळंच मला सांगा साहेब, सोलरमुळे आता 50% वीज वाचली ना आपली. 50% वीज वाचलेली असताना ही इतकं विचित्र चालू. आता महिन्यात इतक्या तक्रारी आहेत, पंढरपूर तालुका असू द्या, मोहोळ तालुका असू द्या, अनेक ठिकाणचा शेतकरी अतिशय घाबरलेला आहे, इतक्या भयानक टेन्शन मध्ये आहे. सर्वसामान्य नागरिक टेन्शन मध्ये आहे. 1 मिनिट तुम्हाला सांगतो साहेब, ते सांगतील पापरीचे तुकाराम भोसले म्हणून आलता त्याचा. मी बोलू का तुम्हाला? हा बोला की साहेब. तुम्ही कसं शासनाचे प्रतिनिधी किंवा आपले ग्राहकाचे प्रतिनिधित्व करतात तुम्ही, दोघांचं दोघं आहे तुम्ही. हो करतो, तुम्ही पण काम करताय जबाबदारी साहेब. आम्ही तेव्हा पण काम करतो, लोकांचे फोन येतात, विश्वास आहे म्हणून बाबा हा माणूस रात्री जरी फोन केला तरी दखल घेतो, साहेबांना बोलण्याचा प्रयत्न करतो. परंतु साहेब बदल करायचा आपल्यात, माणुसकीचा भाग म्हणून बदल करायचा आपल्यात आहे ना साहेब. तुम्ही ऐकाय का साहेब, तुम्ही माणसं झोपल्यावर सूर्यवंशी साहेब जर तुम्ही लाईट चालू करताय, ऐका, माणसं झोपले सकाळी 5:30-6 पर्यंत रात्री, तोपर्यंत लाईट चालू, आणि माणूस उठल्यावर जनावरं जायची, पाणी पाहिजे त्याला, तवा लाईट बंद. अरे पण तास 1.5 तास तर तुम्ही पुढे मागे करू शकता ना. नियम पाळणारी माणसं आहे, कायद्याचं पालन करणारा मी कार्यकर्ता आहे साहेब. आपण पण कायद्याचं पालन करा. मी कुठे म्हणतो तुम्हाला बेकायदेशीर माझा आहे का?
परंतु अशा परिस्थितीनं साहेब इतका अन्याय जर करत असेल तर काय त्याचा उपयोग हो? त्या लोकांना रात्री उकडतंय, घरात स्वयंपाक पाण्याची पंचायत होती. हम्म. किती वाईट अवस्था आहे मला सांगा. जर रात्री जर सिंगल फेज तुम्ही रात्री 7 ते 9 चालू ठेवत नसताल आणि तुम्ही रात्री 10 नंतर चालू करताय लाईट, माणसं झोपल्यावर जेवून. अहो सकाळी कमीत कमी 8:30 पर्यंत तर लाईट चालू ठेवा. सिंगल फेज असू द्या, 3 फेज चालू ठेवा. तुम्ही 4 ते 10 किंवा 12 पर्यंत राहता ना सिंगल 3 फेज तुमची. तर काय अवस्था आहे मला सांगा त्या लोकांची. तुम्हाला मागे पण बोललो मी या बाबतीत. 1 मिनिट थांबा साहेब. हॅलो. हॅलो. हा सकाळी फोन हा, केला सुरेश साहेब. उचललाच तुम्ही. हा सकाळी फोन केला उचललाच नाही तुम्ही. नाही मी मातीला गेलो होतो साहेब. एका हा. कार्यकर्त्याचे आजोबा वारले होते. भैया हा. बोलतो साहेब, भैया देशमुख. काल बोला मी ना, वाट बोला. पाहिली तुम्ही बोलल्याप्रमाणे. नाही, मग फोन सुरेश केला साहेब आहेत मग ना, तुला. कार्यकारी अभियंता. हा मोबाईल ते जरा ही meeting झालाय, मला मध्ये. नंबर दिसत नाहीत ना, मोबाईल ही झालाय. हा ते फोन केला तुम्ही उचललाच नाही. हो सुरेश साहेब ती बोलले का तुम्ही मोहोळ तालुक्यातल्या संदर्भात? पापरे आपलं आहे, कोंदरी, संध्याकाळचं? पाटकुल ह्या भागातल्या संध्याकाळचं तुम्ही 7 ते 9 अंधार होताना लाईट बंद ठेवताय. हे कुठल्या कायद्यात बसते हो सुरेश साहेब? नाही असला आदेश कसला आहे शासनाचा तुम्हाला? मला याचिका दाखल करावं लागेल मग जनहित शेतकरी संघटनेचे वतीने साहेब. कसं आहे माहितीये का, तुम्ही जर लहान लहान पोरांच्या आता परीक्षा चालू आहेत त्या 5वी असो, 10वी असो, 12वी असो, ग्रॅज्युएट झालेल्या पोरांच्या FY टीवायच्या परीक्षेत तुम्ही साहेब शिकल्याशिवाय अधिकारी झालेत का आपण सुरेश साहेब? आम्हाला अभिमान आहे ना, तुमच्या आई वडिलांनी कष्ट केले, शेतकऱ्याचा मुलगा आहे तुम्ही सुद्धा. पण काय अवस्था आहे ती औंढीवर, कुठं तुम्ही जर 5:30-6 ला माणसं उठल्यानंतर तुम्ही लाईट बंद करता आणि झोपल्यावर लाईट चालू ठेवता. हे कुठल्या कायद्यात बसतं साहेब? तुम्हाला अधिकार असताना 1-2 तास तुम्ही पुढे मागं करा ना. हा रात्री 6 ला तुम्ही लाईट घालवता, 9 ला तुम्ही. आता 11:15 वाजता मला तुकाराम भोसलेचा फोन आला, त्या पापरीचे माजी कार्यकर्ते हनुमंत भोसले, त्यांचा फोन आला की 11:15 लाईट चालू करताय तुम्ही माणसं झोपल्यावर. आणि अभ्यास कधी मग पहाटे कितीला उठणार तो? पेपरला जाणार कधी तो मुलगा विद्यार्थी? आता तुम्हाला सांगतो, आष्टीपसा सिंचनचं पाणी पापरी, खंडाळी, कोंडिरीवरून, पिनूरवरून पाटकुल माळावर आले. त्या लोकांनी केव्हा पाणी सोडायचंय? तुम्ही जर दिवसभर लाईट देत नाही, 3 फेज बंद आहे. अरे कुठल्या कायद्यात बसते हे? तुमच्या कसल्या योजना आहेत? एकीकडे कर्जमाफ करता तुम्ही 2 लाखाचं, शेतकऱ्यावर प्रेम करता, आणि इकडे मारून टाकता काय शेतकऱ्याला? त्याच्या शेतातलं सलाय नाही ती. तुमची लाईट म्हणजे सलाय नाही, शेतकऱ्याच्या जीवन जगण्याचं सलाय नाही. सलाय त्याच्यात पाणी असून एवढा मोठा पाऊस पडलाय साहेब. एक पुण्याचं काम करा, पुण्याचं काम करा. मी सांगितलं, आपल्याला विनंती केली 2-3 दिवस झाले. मी तुम्हाला फोन करतो रात्री. येशे साहेबांचा परवा फोन झाल्यावर तुम्हाला बोला म्हणले साहेब मला. तर काय अवस्था मला सांगा. तुम्ही औंढीची सुद्धा लाईट तुम्ही सकाळी 5:30-6 ला बंद करताय. अरे सकाळी 8:30 पर्यंत लाईट चालू ठेवा ना. तुम्ही रात्रीतले 3-4 तास कमी करून ते 2 तास पुढे टाकला ना तुम्ही सकाळी सुरेश साहेब. चालेल. पुढे टाकला तुम्ही. पापरे असो, कोंदिरीच्या अण्णा शेट्टींचा फोन येतोय, की शंकर शेट्टीचा फोन आलता. किती परेशान आहेत शेतकऱ्याची, शेतात राहणाऱ्या माणसाची काय अवस्था असेल. मोठमोठे साप फिरतात तुम्हाला सांगतो, उन्हाच्या दगीमुळे गारव्याला येऊन बसतात साप, नाग. ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव लक्षात घ्या. मी बोलतोय ती मला जाणीव आहे, त्याची तळमळ आहे. मी काही मोठेपणा म्हणून बोलत नाही साहेब आपल्याला कार्यकारी नाही असं नाही, तुम्हाला तळमळ आहे ना सगळ्यांची. असं नाही ना. तुम्ही वेळेला जर त्या लोकांना, अंधारातल्या माणसाला जर उजेडात प्रकाश देण्यासाठी जर ही माहिती कंपनी असेल, तुमची लाईट असेल, आणि तीच तुम्ही जर अंधार पडायच्या टायमाला तुम्ही लाईट बंद करता, हे कुठला प्रकार? बरोबर वाटत नाही ना. परंतु माणुसकीचा धर्म पाळा. आपल्याला विनंती आहे साहेब, मी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने सगळ्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतोय. लक्षात ठेवा, असं काय अन्याय करू नका शेतकऱ्यांवरती. नियोजन ठेवा, रात्रीची लाईट चालू ठेवा, 4 ते 10 ठेवा. आणि सकाळी पुन्हा तुम्ही 8:30 पर्यंत लाईट चालू ठेवा ना साहेब. मला रिझल्ट पाहिजे, आपली वाट बघतो. आपण प्रामाणिक अधिकारी आहेत, खोटं बोलत नाहीत कधीच कोणाला सुरेश साहेब. मी आपलं जे काय म्हणणं आहे मी वरिष्ठ कार्यालयात कळवतो सर. कळवा, मी आपल्याला पत्र देईन तशा पद्धतीनं. ओके साहेब, सर. आत्महत्या करतील शेतकरी उन्हात. जर तुम्ही सुरुवातच उन्हाळ्यात अशी करतात चाल, तर त्या आत्महत्येला आपण जबाबदार असाल सर. वाईट परिस्थिती आहे, शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. युद्धामुळे द्राक्षी, डाळिंब मातीत गेलेली आहे, ती केळीला भाव नाही. कांदा परवा मोफत वाटला, 4-5 ठिकाणी मी मोफत कांदा वाटला शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी सुरेश साहेब. 500 रुपये क्विंटल, 10 वर्षापूर्वी मी 500 रुपये क्विंटलने गेलेला कांदा पाहतोय. तोच जर आज देत असतील व्यापारी आणि शासन, तर ही कुठल्या कायद्यात बसते? शेतकरी संपून जाईल ना कष्ट करून.
साहेब आपण मटण खाताना कांदा नाही दिला तर बायकोला माझ्या बहिणीला तुम्ही खवळता की कांदा दिला नाही ग, कांदा शिवाय मटण चांगलं लागत नाही. मी मटण खात नाही. नाही, चांगली गोष्ट आहे पण त्या डाळीत वगैरे कांदा असतो की डाळ कांदा कसा खातो आपण साहेब, मटण खात नाही तुम्ही. शाकाहारी जे बोलतो शाकाहारी सुद्धा कांदा बघा न टाकून 1-2-3 दिवस भाज्या खावा बिगर कांद्याच्या साहेब. म्हणजे सगळ्यांसाठी बोलतो मी साहेब. मी बोलतो सर, मी बोलतो. कष्ट करतो शेतकरी वरिष्ठाला बोला, तुमच्या बी हातात आहे. 1 तास 2 तास पुढे मागं करा, माझ्या शेतकऱ्यासाठी करा साहेब, विद्यार्थ्यांसाठी करा, अभ्यासासाठी. सकाळी 8:30 पर्यंत लाईट ठेवा आणि रात्री 2-3 तास लाईट कमी ठेवा ना तुमची. आणि सोलरमुळे तर तुम्हाला काहीच नाही, सोलर आल्यामुळे आता सोलरमुळे 50% लाईट तुमची वाचायला लागली आता. उलट जे आता तुम्ही त्या काळात सोलर नसताना साहेब, सुरेश साहेब तुम्ही आणि आदरणीय माने साहेबांनी मुख्य अभियंता आमचे साहेबांनी त्यांनी 8 तास लाईट दिलेली आहे तुम्ही सोलर नसताना सुद्धा. करून घ्या साहेब, वाट बघतोय. शेतकऱ्यासाठी मला नाईलाजानं रस्त्यावर उतरावं लागेल साहेब आपल्याला, लोकशाहीच्या मार्गाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही ना. असं करू नका, वेळ आणू नका मला साहेब, माझी इच्छा नाही आपल्याला त्रास देण्याची. मी खूप जबाबदारीने काम करणारा कार्यकर्ता आहे, सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे. जाणीव असू नसतो पण मी करतोय साहेब काम. बरं सुरेश साहेब, मनावरती घ्या थोडं. खूप चांगलं मी सांगतोय आपल्याला नियोजन आहे. वस्तुस्थिती मी बोललेली साहेब आपल्याला, वस्तुस्थिती खूप भयानक अडचणी येतात शेतकरी वर्ग. मला फोन येतात खूप लोकांची विश्वास असल्यामुळे, म्हणून आपल्याला साहेब एक माहितीचा मित्र म्हणून काम करतो साहेब मी. चालेल साहेब. तुम्ही पाहत रहा लक्षवेध न्यूज चॅनल. आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.